की सर्रास हा आपल्याला आढळणारा आजार गुडघेदुखी. तर याची नेमकी कारणं काय आहेत? पण आता हे जे आजार आहेत हे अगदी लहान वयापासून पण दिसायला लागले. जसं मागच्या भागामध्ये म्हटलं होतं आपण, शाळेत जाणाऱ्या मुलांच्या दप्तरांचं जे वजन आहे त्यांच्यामुळे त्यांची पाठ दुखायला लागली. खेळण्याचं वय आहे त्यांचं, बागडण्याचं वय आहे आणि त्यात त्यांना आजार आहे. जे काही आपल्याला आता जंक फूडची सवय आहे किंवा हाऊस आहे त्यामुळे पोषण होत नाही. त्याच्यामुळे स्नायूंमध्ये ताकद येत नाही, हाडं ही मजबूत होतच नाही. आपल्या अन्नाचं पुढे 7 धातूंमध्ये विभाजन होतं असं आयुर्वेद म्हणतं. ह्या 7ही धातूंमध्ये प्रॉपर ते अन्न पोचावं त्याच्यासाठी तूप त्याला मदत करतं. त्याच्यामुळे प्रत्येक आहारामध्ये जर तुम्ही तूप घेतलं तर तुम्ही यातनं नक्की बरे होऊ शकता. की मनामध्ये ज्यावेळेला विचारांचं काहूर माजतं किंवा वादळ उठतं त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. एखादी धक्कादायक बातमी आली की आपल्या पायातलं त्राण निघून जातं, गळून, म्हणजे आपण पाऊलच नाही टाकू शकत. बऱ्याच वेळेला बसकण मारतो आपण. हा म्हणजे काहीतरी मी ऐकलं, विपरीत ऐकलं आणि काय झालं तर माझ्या पायातली ताकद गेली. म्हणजे ताकद ही विचारांवर अवलंबून आहे. म्हणजे कितीतरी अशा केसेस आहेत की ज्यांना नी जॉईंट रिप्लेस करायला सांगितलेलं होतं, हा त्यांनी सगळे उपाय करून झालेले होते आणि स्वयंपूर्ण उपचार घ्यायला सुरुवात केल्यानंतर सुधारणा झाली आणि नी जॉईंट रिप्लेसमेंट पण त्यांचं टळलेलं आहे. असे अनुभव आपण आवर्जून प्रेक्षकांना दाखवूया, म्हणजे त्यांना कळेल की आपलं प्राचीन शास्त्र किती ग्रेट होतं आणि कशा अशी ऑपरेशन्स पण टाळता येऊ शकतात. नमस्कार, मी देवयानी खेरुड. निरामय जीवन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मागच्या काही भागांमध्ये आपण हाडांच्या आणि स्नायूंच्या विकारांवर स्वयंपूर्ण उपचारांनी पूर्णपणे कसं बरं होता येतं ते पाहिलं. आज आपण अशाच एका खूप कॉमनली सर्रास आढळणाऱ्या आजारावर बोलणार आहोत, तो म्हणजे गुडघेदुखी. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत स्वयंपूर्ण उपचारांचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर. नमस्कार, तुम्हा दोघांचंही निरामय जीवन कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. सर, आता जसं आपण म्हणालो की सर्रास हा आपल्याला आढळणारा आजार गुडघेदुखी, तर याची नेमकी कारणं काय आहेत? पूर्वीच्या काळामध्ये जर बघितलं तर हे जे काय आता स्नायूंचे किंवा अस्थींचे जे काही आजार आता कॉमनली दिसतात ते साधारण 50 नंतर 60 नंतर, म्हणजे खूप कष्ट केलेत आणि कष्ट करून शरीर झिजलंय आणि आता त्रास होतोय, अशी साधारणपणे पूर्वीच्या काळात पद्धत होती. एक पिढी अलीकडे, 50 वर्षापूर्वी. पण आता हे जे आजार आहेत हे अगदी लहान वयापासून पण दिसायला लागले. जसं मागच्या भागामध्ये म्हटलं होतं आपण, शाळेत जाणाऱ्या मुलांच्या दप्तरांचं जे वजन आहे त्यांच्यामुळे त्यांची पाठ दुखायला लागली. खेळण्याचं वय आहे त्यांचं, बागडण्याचं वय आहे आणि त्यात त्यांना आजार आहेत. किंवा तरुण वयामध्ये सुद्धा गुडघे दुखत आहेत, काय होतंय ह्याचं मुख्य कारण आहे म्हणजे पोषणाकडे दुर्लक्ष. जे काही आपल्याला आता जंक फूडची सवय आहे किंवा हाऊस आहे त्यामुळे पोषण होत नाही. त्याच्यामुळे स्नायूंमध्ये ताकद येत नाही, हाडं ही मजबूत होतच नाहीत. ज्या वयात पोषण झालं पाहिजे त्या वयात पोषणाकडे दुर्लक्ष होतं. चॉकलेट्सचा, बिस्किट्सचा भडीमार होतो आणि त्या मुलांचं पोषण प्रॉपर होऊ नाही शकत. त्याच्यामुळे पुढे जाऊन कोणत्याही बारीक सारीक गोष्टींना पण ते आजारी पडतात. इम्युनिटीच राहत नाही. सो सगळ्यात महत्वाचा फोकस सध्या आपल्याला करणं गरजेचं आहे तो म्हणजे आहार. आहारामध्ये मागच्याही भागात मी म्हटलं की जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपण तूप भरपूर खाल्लं तर तुम्ही जे काही खाताय ते पोषणापर्यंत पोचू शकतं. आपल्या अन्नाचं पुढे 7 धातूंमध्ये विभाजन होतं असं आयुर्वेद म्हणतं. ह्या 7ही धातूंमध्ये प्रॉपर ते अन्न पोचावं त्याच्यासाठी तूप त्याला मदत करतं. त्याच्यामुळे प्रत्येक आहारामध्ये जर तुम्ही तूप घेतलं तर तुम्ही यातनं नक्की बरे होऊ शकता. आता हे झालेल्या आजाराचं काय करायचं? तर झालेला आजार आपण बरा करू शकतो का? तर नक्की करू शकतो. याचं महत्वाचं कारण असं आहे की हाडांमधली ताकद कमी होणं आणि स्नायूंमधली ताकद कमी होणं. मग तुम्ही एक्सरे काढला तर काय अंतर कमी झालंय म्हणा, वाढलंय म्हणा, असं काहीही निघू शकतं त्याच्यात. ते केवळ कशामुळे निघतं तर मसलमधली ताकद. हाडांचं काम काय आहे? तर हाडांचं काम आहे शरीराला आधार देणं. काम करणं हे हाडांचं काम नाहीये, स्नायूचं काम आहे ते. जेव्हा स्नायू आपल्या ताकदीला कमी पडतो तेव्हा त्याला हाडांनी मदत करावी लागते आणि मग त्या अंतरामध्ये फरक पडू शकतो. ही स्नायूंना बळकटी आली की परत जे काय आपलं ओरिजिनल हे आहे, स्ट्रक्चर आहे बॉडीचं, ते परत आहे तसं होऊ शकतं. आता ज्या वेळेला आपण गुडघेदुखी म्हणतो, गुडघा हा एक सांधा आहे आणि प्रत्येक सांध्याचं काम हे जास्त असतं, सांध्यावरती काम.
कारण कुठेही वाकणं उठणं बसणं सगळीकडे त्याला काम करावं लागतं. त्याच्यामुळे तसंही जास्त काम हे त्याला करावंच लागतं. आणि ह्याच्यामध्ये सर जसं म्हणाल तसे आहार व्यवस्थित नसेल तर जी तत्व तुम्हाला आहारातून मिळतात ती तुम्हाला कमी पडतात. हा, तुमचे विचारही स्ट्रेसफुल असतील तर तिथे देखील तुम्हाला अनावश्यक तत्व वाढायला लागतात. हा, एन्झायटी तुमचा वात वाढवते. हा, भीती किंवा चिडचिड राग तुमचा अग्नी वाढवतो. सो असे वेगवेगळे विचार हे वेगवेगळी तत्व ही वाढवत असतात किंवा कमी करत असतात. आणि मग त्याचा परिणाम जो आहे तो त्या शरीरावर दृश्य शरीरावरती दिसत असतो. स्वयंपूर्ण उपचारांमध्ये आपण ज्या तत्वांवरती काम करतो म्हणतोय तर याच्यामध्ये हे समजून घ्यायला पाहिजे की हे जे शरीर आहे ह्या शरीरामध्ये जेव्हा दोष निर्माण होतात तर योगशास्त्र म्हणतं की तुमचं फक्त दृश्य शरीर एवढंच तुमचं अस्तित्व नाहीये. हे दिसणाऱ्या शरीराला त्यांनी अन्नमय कोश म्हटलंय. फिजिकल बॉडी जी अन्नावरती पोचली जाते म्हणून तो अन्नमय कोश. त्याच्या बाहेर सांगितलाय तो प्राणमय कोश म्हणजे तो ऊर्जा देह. जिथून ह्या फिजिकल बॉडीला तो प्राण ती ऊर्जा ते चैतन्य मिळतं. चेतना आहे ना, आपण जिवंत आहोत, आपण ऍक्टिव्ह आहोत, तर ती ऍक्टिव्हिटी करण्यासाठी लागणारी एनर्जी तो लाईफ फोर्स जो मिळतो तो त्या प्राणमय कोशातून मिळतो. आणि त्याच्या बाहेर सांगितलाय तो मनोमय कोश. स्वयंपूर्ण उपचार ह्या 3 कोशांवर काम करतात. म्हणजे मनात येणारे विचार देखील कुठेतरी काहीतरी ओझं तुमच्या शरीरावरती निर्माण करत असतात. आणि हा अनुभव आपण प्रत्येक जण घेतो की मनामध्ये ज्यावेळेला विचारांचं काहूर माजतं किंवा वादळ उठतं त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. एखादी धक्कादायक बातमी आली की आपल्या पायातलं त्राण निघून जातं, गळून म्हणजे आपण पाऊलच नाही टाकू शकत. बऱ्याच वेळेला बसकण मारतो आपण. हा, म्हणजे काहीतरी मी ऐकलं, विपरीत ऐकलं आणि काय झालं तर माझ्या पायातली ताकद गेली. म्हणजे ताकद ही विचारांवर अवलंबून आहे. आणि ह्या सगळ्यावरती काम स्वयंपूर्ण उपचारांद्वारे केलं जातं. ज्या वेळेला तुमच्या शरीरात अतिरिक्त वात वाढतोय तेव्हा तो देखील निरनिराळ्या सांध्यांमध्ये अडकतो ना. हा, मग तो कुठल्या सांध्यामध्ये अडकतो तर जे सांधे तुमचे कमकुवत आहेत तिथे तो अडकतो, किंवा जे सांधे तुम्ही वापरतच नाही तिथे तो अडकतो. हा, आणि मग तो अडकला की तिथे पेन सुरू होतं, शिवाय स्टिफनेस यायला लागतो, काही वेळेला सूज यायला लागते. तसंच शरीरातला अग्नी जरी वाढला तरी हा अतिरिक्त अग्नी हा देखील म्हणजे काय, हा अग्नी काय करतो तर ती शरीरातलं जे जल आहे हा ते कमी करतो. त्याच्यामुळे एक कोरडेपणा यायला लागतो. मग तो मसलमध्ये पण कोरडेपणा यायला लागतो आणि त्याच्यामुळे तो मसल हा एक प्रकारे रखरखीत व्हायला लागतो. त्याचं आकुंचन प्रसरण हे कमकुवत होतं, ते व्यवस्थित होत नाही. आणि मग तिथे तो अशक्तपणाच येतो ना त्या मसलमध्ये. मग जिथे तो अशक्तपणा येतो तिथे तो वाढलेला अतिरिक्त वात. अग्नी वाढला की जल त्याची पातळी कमी होते. पण ते जल जे कमी होतं ते वायूमध्ये रूपांतरित होतं, वाफेमध्ये रूपांतरित होतं. आता अग्नी वाढल्यामुळे निर्माण होणारा वात हा उष्ण वात आहे. हा, आणि पचन व्यवस्थित न होणं किंवा अशा इतर कारणांमुळे विचारांमुळे निर्माण होणारा वात हा काही वेळेला तो उष्ण नसेलही. मग उष्ण वात जो आहे तो बऱ्याच वेळेला वरच्या साईडला जातो आणि जो शीत आहे तो खालच्या साईडला बसतो. आणि मग वेगवेगळे दोष सुरू होतात. आता स्वयंपूर्ण उपचार काय करणार आहे तर तुमच्या शरीरात वाढलेला वात त्याला तिथून कमी करणार आहे. वात कमी झाला, वात कमी झाल्यानंतर पुढचं काय करायचंय, मग अग्नी पण तपासणार आहोत ना आम्ही. मग अग्नी पण जर अतिरिक्त असेल तर तो अग्नी पण तिथून बाहेर फेकला जाणार आहे. आम्ही तुमच्या आहारामध्ये वाढलेलं जे जे तत्व आहे ते तिथून प्रत्येक ट्रीटमेंटला मुक्त करणार आहोत. आणि मग जे कमी पडतंय, कुठलं कमी पडतंय तर ते पृथ्वी कमी पडते. पृथ्वी कमकुवत होत चाललंय ना हे सगळं वाढल्यामुळे. मग ती पृथ्वी तत्व तुम्हाला पुरवणार. जसं जसं ते मिळणार आहे तसं तसं तो अवयव तो सांधा हा हळूहळू व्यवस्थित काम करायला लागणार आहे. म्हणजे कितीतरी अशा केसेस आहेत की ज्यांना नी जॉईंट रिप्लेस करायला सांगितलेलं होतं हा त्यांनी सगळे उपाय करून झालेले होते आणि स्वयंपूर्ण उपचार घ्यायला सुरुवात केल्यानंतर सुधारणा झाली आणि नी जॉईंट रिप्लेसमेंट पण त्यांचं टळलेलं आहे. असे अनुभव आपण आवर्जून प्रेक्षकांना दाखवूया म्हणजे त्यांना कळेल की आपलं प्राचीन शास्त्र किती ग्रेट होतं आणि कशा अशी ऑपरेशन्स पण टाळता येऊ शकतात. नमस्कार, माझं नाव अनिता निर्लेकर. मला 3-4 वर्षापासून खूप गुडघ्याचा त्रास होता आणि मी पुष्कळ औषधं केली. होमिओपॅथिक झालं, आयुर्वेदिक झालं, डॉक्टरांच्याकडे जाऊन तर डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता याचं ऑपरेशन करायला लागेल. म्हणून मग मी म्हटलं आता एकदा टीव्हीवर निरामयचा कार्यक्रम बघितला होता तेव्हा मी ठरवलं की निरामयमध्ये जायचं आणि
त्यांची ट्रीटमेंट घ्यायची आणि निरामयमध्ये गेले आणि मग माझी ट्रीटमेंट सुरू केली. सुरुवातीला 4 वेळा घेत होते, 5-6 महिने 4 वेळा घेतली आणि मग नंतर बराचसा फरक पडला. मला आधी सुरुवातीला गुडघा दुखायचा, त्यावेळेस कुठे चालणं, कुठे जिना चढणं उतरणं, फार वेळ उभं राहिलं की पायाला रग लागायची, त्रास व्हायचा खूप. रात्री झोपताना पण ठणकायचा पाय, असा खूप प्रचंड त्रास होत होता आणि थोडंसं डायबिटीस शुगरचा पण त्रास होता. आता मला त्याचा काही त्रास नाही आहे. आणि मग माझ्या ह्या अनुभवामुळे माझ्या मिस्टरांना पुन्हा सुद्धा तिकडे त्यांची ट्रीटमेंट घ्यायला सांगितली आणि आम्हाला दोघांनाही त्या निरामयमध्ये जाऊन खूप फायदा झाला. त्यामुळे मी निरामयची खूप आभारी आहे. नमस्कार. मॅम, आत्ताच आपण अनिता नेर्लेकरांचा अनुभव ऐकला, त्यांच्या ट्रीटमेंटबद्दल तुम्ही काय सांगाल? आता जसं आपण म्हणालो की रुग्ण जेव्हा आपल्याकडे येतो त्यावेळेला त्यांनी जसं सांगितलं तशी यादी असते त्याची, की हे करता येत नाहीये, हे करता येत नाही, ही लिमिटेशन्स आहेत, इथे दुखतंय, इथे स्टिफनेस आलाय, हा सांधा पूर्णपणे वाकतच नाहीये, अशा पद्धतीचे अनेक प्रॉब्लेम्स असतात. आपण रुग्ण आल्यानंतर त्याचं स्कॅनिंग करतो, म्हणजे ती बिघडलेली तत्व तपासतो आपण की डोक्यापासून पायापर्यंत कुठे कुठे काय काय बिघडलंय आणि उपचार सुरू होतात. उपचारांमध्ये त्यांनी ध्यानस्थ बसायचं असतं 10 मिनिटं आणि तेव्हा आपण त्यांचा हा ऊर्जा देह हा स्वच्छ करत असतो आणि तो एनर्जाइज करत असतो. हे झाल्यानंतर जेव्हा 15 दिवसांनी ते येतात तेव्हा ते सांगतात, जसं त्यांनी सांगितलं की सुधारणा दिसायला लागल्या. मग तरीही ती व्यवस्थित ट्रीटमेंट अजून पुढे सुरू झाली, सुधारणा अजून दिसायला लागल्या, मग ट्रीटमेंट कमी झाल्या, कारण शरीरामध्ये ताकद यायला लागली ना. सो ताकद आता यायला लागली म्हटल्यानंतर आपण जी ताकद देत होतो ती आपण कमी केली. आणि मग ताकद शरीर स्वतःला जेव्हा रिकव्हर करण्यापर्यंत आलं तेव्हा आपली ट्रीटमेंट बंद झाली आणि हे सगळं होताना जे काही डॅमेज झालेले होते ते रिकव्हर झाले. म्हणजे काय तर शरीर स्वतःला बरं करू शकतं. आज आपण सर्च करतो, जाऊन सर्च इंजिन वरती सर्च करतो आणि तिथे आपल्याला अशाच गोष्टी बघायला मिळतात की नाही हे इररिकव्हरेबल आहे आणि आपण ते इथे फिक्स करतो. इथे फिक्स केल्यामुळे आता शरीर रिकव्हर करणारच नाहीये बरं का ते, कारण तुम्ही तुमच्या ब्रेनला, तुमच्या मेंदूला सूचना दिली की हे बरं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आता शरीर ते बरं करणार नाहीये. जेव्हा कुणीही निरामयला येतं तेव्हा आम्ही पहिलंच हे सांगतो की तुम्ही बरे होऊ शकता आणि हा विचार तुम्हाला करायचा की मला बरं व्हायचंय. जेव्हा ती सूचना तुमच्या मेंदूला जाते आणि त्याच्या बरोबरीने ही 5 तत्व संतुलित व्हायला लागतात, ते बरं व्हायला लागतं. टियर झालेल्या गोष्टी सांगल्या जातात, झालेली झीज भरून निघते. जसं सर म्हणाले गॅप कमी जास्त झालेली आहे, तर ती गॅप देखील पुन्हा जागेवर येते. गॅप कमी जास्त का झाली आहे? कारण ते हाड ज्या आणि तो सांधा ज्या मसलनी असा घट्ट धरून ठेवलाय तो मसल कमकुवत झालाय. तो जो मसलचा पीळ असतो, आपण मस्क्युलर बॉडी बघितली आहे, पीळ असतात असे मसलचे, तर ते पीळ कमकुवत झाल्यामुळे त्यातलं हाड जे आहे ते एक प्रकारे त्याचा टाईटनेस कमी होतो आणि मग जेव्हा त्याच्यावरती भार येतो त्यावेळेला ते पुढे मागे होऊ शकतं आणि तिथली गॅप कमी जास्त होऊ शकते. आता पृथ्वी तत्व जेव्हा आपण देतो त्या शरीराला त्यावेळेला ते पृथ्वी तत्व हाडांना मिळते, स्नायूंना मिळते आणि मग ते स्नायू घट्ट होत आहेत, त्यांचा तो पीळ घट्ट होतोय आणि पीळ घट्ट झाल्यामुळे ती हाडं जी काही त्यांनी जागा सोडली आहे ती पुन्हा पूर्ववत व्हायला लागतात. शरीरच स्वतःला बरं करत असतं आणि स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून आपण त्यांना ऊर्जेद्वारे मदत करत असतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की गुडघेदुखी म्हणल्यानंतर वर्षानुवर्ष लोक हा प्रॉब्लेम अंगावर काढतात किंवा काही ना काहीतरी उपाय करत असतात, पण त्याचं फायनल आउटपुट जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा ते सांगतात की तुम्हाला आता नी रिप्लेसमेंटची गरज आहे. राईट. सो तुम्ही आता जसं म्हणालात की पेशंटने इतकं पॉझिटिव्ह राहण्याची गरज आहे की तुम्ही ताबडतोब पूर्णपणे बरं होऊ शकता. मॅम, आपण याच्यावर अजून चर्चा करणार आहोत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा निरामय जीवन. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं निरामय जीवन कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आज आपण चर्चा करतोय की गुडघेदुखीवर स्वयंपूर्ण उपचार कसं काम करतात आणि आपल्यासोबत आहेत स्वयंपूर्ण उपचारांचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर. सर, आपण जसं मगाशी म्हणालो की बरीच वयस्कर मंडळी या त्रासातून जात आहेत, तर त्या लोकांना इथे न येता काही ट्रीटमेंट मिळू शकते का? नक्कीच मिळू शकते. आपण दूरस्थ उपचार करतोच. समजा ते स्वतः येऊ शकत नाही तर त्यांचा रिसेंट फोटोग्राफ घेऊन त्यांचे कुणी नातेवाईक इथे आले
तरी नातेवाईकांच्या थ्रू पण आपण ट्रीटमेंट करू शकतो. किंवा आता सध्या आपण ऑनलाईन पण ह्या गोष्टी मागवून घेतोय. ते ईमेल करू शकतात, ते व्हॉट्सअप करू शकतात आणि ट्रीटमेंट सुरू करू शकतात. त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. शिवाय आता कसं झालंय, कोविडने आपल्याला दिलेली एक देणगी म्हणू आपण, की ऑनलाईन हे आता सगळ्यांना जमायला लागलंय. त्याच्यामुळे रुग्ण जरी येऊ शकत नसेल, त्याला चालण्याचा त्रास असेल, उठण्या बसण्याचा त्रास असेल, तर ते ऑनलाईन देखील भेटू शकतात. किंवा समजा ते एकटेच राहतात, अशाही काही केसेस आहेत कारण, आणि त्यांना ते नाही जमत, मग आपण फोनवरती देखील त्यांच्याशी बोलू शकतो. फक्त त्यांची माहिती आपल्याला जी लागते ती त्यांनी कुणाच्या तरी मदतीने आपल्याला व्हॉट्सअपवर जरी पाठवली तरीही त्या माहितीतून आपण त्यांच्या ऑराचं परीक्षण करू शकतो. ऑराचं परीक्षण करण्यासाठी काय लागतं आपल्याला, तर एक लेटेस्ट फोटो. जेव्हा व्यक्ती स्वतः येते तेव्हा आपण समोरासमोर त्यांचा ऑरा चेक करतो, पण जेव्हा ती येऊ शकत नाही तर आत्ताचा रिसेंट फोटोग्राफ जरी त्यांनी आपल्याला सेंड केला तरीही आपल्याला त्याचा ऑरा चेक करता येऊ शकतो. लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवता येऊ शकते की कुठली तत्व कुठे असंतुलित आहेत आणि ती कशा पद्धतीने संतुलित करायची, किती ट्रीटमेंट दिवसाला त्यांना आवश्यक आहेत, हे तो फोटो मिळाल्यानंतर आपल्याला ठरवता येऊ शकतं. आणि पुढची ट्रीटमेंट दुरस्थच आहे आपली, कारण कुठलाही रुग्ण जो सेंटरला पण येतो त्याने पुढची ट्रीटमेंट फोनवरनच घ्यायची आहे. त्याने घर बसल्या किंवा ऑफिस मधनं कुठूनही तो घेऊ शकतो. त्यामुळे ह्या वयस्कर व्यक्ती देखील घरून आपली ट्रीटमेंट घेऊ शकतात. त्यांना घरनं फोन करायचा आहे, त्यांचा नंबर एक त्यांना जो दिलेला असतो तो सांगायचा आहे, आणि त्यानंतर आपल्याकडनं उपचारक त्यांना सांगतात की तुम्ही ट्रीटमेंटला बसा, आणि तेव्हा त्यांनी फोन डिस्कनेक्ट करायचा आहे आणि ध्यानस्थ बसायचंय 10 मिनिटं, एवढंच करायचंय त्यांना. त्यावेळेला आपण त्यांचा ऑरा स्वच्छ करतो, तो एनर्जाइज करतो, आणि असं वारंवार झाल्यानंतर 15 दिवसांनी ते फोनवर बोलू शकतात आपल्याशी. त्यांना काय फरक पडतो हे जाणून घेऊन पुढची ट्रीटमेंट ठरवू शकतो. असाच एक अनुभव मला दाखवायचा आहे की जो सुनेनी दिलेला आहे त्यांच्या सासूबाईंसाठीचा, तर तो आपण प्रेक्षकांना दाखवू आणि म्हणजे आपल्याला कळेल की असं होऊ शकतं. येस, पाहूयात त्या पेशंटचा अनुभव. नमस्कार, मी रेश्मा सुर्वे. मी माझ्या सासूबाईंना गुडघ्याचा खूप त्रास होतो. आम्ही जवळजवळ गेली 20 वर्ष झालंय त्यांना त्रास होतो तो. तर खूप औषधं घेतली, खूप काय काय केलं, म्हणजे अगदी आयुर्वेदिक पण चालू केलंय आम्ही, पण त्याने फारसा फरक पडला नाही. त्यांना नॉर्मल जे डेलीचं आपलं रुटीन आहे, चालायला, पायऱ्या चढायला किंवा उतरायला, किंवा कुठे बसता यायचं नाही, कुठं लग्नात गेले तर त्यांना खुर्ची लागायची. मग अशामुळं आम्ही ते कंटाळलो होतो अगदी, आणि त्यांना रोजचा त्रास व्हायचा, तो पाय सुजायचे त्यांचे. नंतर चालताना म्हणजे ते वाईट वाटायचं. मग माझ्या भावानी माझ्या आईला चालू केली ट्रीटमेंट. तर त्यांनी मला सांगितलं 2 महिन्यापूर्वी की तू जा तिथं आणि तिथं जाऊन बघ, कदाचित फरक पडेल त्यांना. मग आम्ही गेलो तिथे. गेल्यानंतर तिथं त्यांनी कॉन्फिडेंटली सांगितलं आम्हाला की तुम्हाला 101% फरक पडेल, तुम्ही चालू ठेवा. मग ट्रीटमेंट आम्ही चालू केली आणि 23 जुलैपासून काहीतरी चालू केली, म्हणजे 1-2 महिने झाले, पण आता त्यांना व्यवस्थित फरक पडलाय. त्याबद्दल निरामयचे खूप खूप आभारी आहे, कारण 20 वर्ष झालं जे काही साध्य झालं नाही ते 2 महिन्यात साध्य झालं. मॅम, आत्ताच आपण रेश्मा सुर्वे म्हणजे या ज्या सुनबाई आहेत त्यांनी त्यांच्या सासूबाईंचा अनुभव सांगितलाय, काय सांगाल याच्याबद्दल? आता त्यांच्या आईची ट्रीटमेंट त्यांच्या भावाने सुरू केलेली, आणि आईला फरक पडल्यानंतर यांनी ह्यांच्या सासूबाईंची ट्रीटमेंट सुरू केली, आणि त्या ट्रीटमेंट घेत होत्या, किंवा काही वेळेला त्या फोन करायच्या आणि सासूबाईंना बसायला सांगायच्या. आणि ह्या सगळ्या माध्यमातून त्यांच्या सासूबाई आता बऱ्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे हे आपल्या उपचारांमध्ये घडू शकतं. काही वेळेला रुग्ण हा ICU मध्ये आहे, किंवा तो अगदी परदेशी आहे, पर गावात आहे, आणि त्याच्याशी कनेक्टेड त्याच्या नात्यातली व्यक्ती इतर ठिकाणून देखील स्वयंपूर्ण उपचार त्या व्यक्तीला पोहोचवू शकते. ऊर्जेचा जो बंध आहे ना, हा खूप पसरलेला आहे म्हणून आपण, किंवा वैश्विक आहे. जी पृथ्वी आहे तिला देखील एक ऑरा आहे, आणि त्या पृथ्वीच्या ऑरामध्ये आपण सगळे आहोत, ह्या वातावरणामध्येच आपण आहोत, आणि त्यामुळे आपण एकमेकांशी बांधलेलेच आहोत. आता हाच जो बंध आहे हा या उपचारांमध्ये वापरला जातो. समजा रुग्ण कुठेतरी आहे, त्याचा नातेवाईक कुठेतरी आहे, आणि तो निरामयला फोन करतोय. निरामयला जेव्हा तो फोन करतो आणि तो सांगतो की माझ्या आईची किंवा माझ्या मुलीची, मुलाची, कोणाची तरी ट्रीटमेंट घ्यायची आणि हा नंबर आहे, तेव्हा आपण त्या व्यक्तीला म्हणतो की ठीक आहे, तुम्ही बसा, आपण ट्रीटमेंट करूया. आता जेव्हा ती व्यक्ती फोन करते तेव्हा ती मागते की मला ट्रीटमेंट हवी आहे, आणि शास्त्र असं म्हणतं की मागितल्याशिवाय किंवा त्यांनी परमिशन दिल्याशिवाय तुम्ही करूच शकत नाही मदत. त्यांनी मदत मागितली, त्याच्यामुळे आपण त्यांना मदत देऊ शकतोय आता.
आणि ज्या व्यक्तीला मदत पोहोचवायची आहे त्या व्यक्तीची ही नातेवाईक असल्यामुळे त्यांचा एकमेकांशी घट्ट बंध आहे. Right. आता हा जो ऊर्जेचा बंध आहे, हा बंध वापरून ही ऊर्जा या व्यक्तीच्या मार्फत या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचवणार आहोत. जेव्हा ही व्यक्ती परमिशन देते, ती शांत बसते, त्यावेळेला आपण ती ऊर्जा त्या एक्स व्यक्तीपर्यंत पोहोचवत असतो. Right. कदाचित ह्या व्यक्तीला काही वेळेला माहिती पण नसतं, अच्छा. पण हा बंध दृढ असल्यामुळे ती ऊर्जा तिथे पोहोचत असते. आणि ह्या व्यक्तीमध्ये देखील रिझल्ट आपल्याला बघता येऊ शकतात. कितीतरी वेळेला तरुण मुलांसाठी आई वडील ट्रीटमेंट घेतात, कारण ते म्हणतात की त्यांना पटणार नाही, त्यांना हे उपचार पटणार नाहीत, कारण दिसत नाही ना. हे दिसत नाही याच कारणास्तव आपण ऑराचं स्कॅनिंग, त्याचे फोटोग्राफ, तो रिपोर्ट जनरेट करायला सुरुवात केली की हे दिसतं, हे दिसू शकतं. जसा हाडाला पडलेला क्रॅक बघण्यासाठी तुम्हाला एक्सरे वापरावा लागतो, तसा हा ऊर्जा देह बघण्यासाठी तुम्हाला ते स्कॅनिंग हे आपण सुरू केलं. त्याचबरोबरीने आपण काही क्लिनिकल ट्रायल्स जहांगीर हॉस्पिटल बरोबर सुरू केल्या की हे उपचार इफेक्टिव्ह आहेत हे क्लिनिकली सिद्ध करण्यासाठी. PCODचे 200 रुग्णांचे त्यांना आवश्यक असणारे सगळे रिपोर्ट, सगळी माहिती आपण त्यांना दिली आणि त्याच्यातनं त्यांनी ते सगळं सिद्ध केलं क्लिनिकली. आणि मग हा पेपर आता पब्लिश देखील झालेला आहे. सो ग्लोबली हा विषय पोहोचावा, वर्ल्ड वाईड हा विषय पोहोचावा म्हणून आपण ह्या गोष्टी करतोय. आता अजूनही वेगवेगळ्या आजारांचे आपण क्लिनिकल ट्रायल्स करतोय. ऑराचा रिपोर्ट देखील आपल्याला दाखवतोय की तुमच्या ऊर्जा देहामध्ये काय फरक पडतोय आणि मेडिकल रिपोर्ट दाखवतात की तुमच्या शरीरामध्ये काय फरक पडतोय. जसं आपण वेगवेगळ्या रुग्णांचे अनुभव बघतोय आणि ते पण सांगतायत की रिपोर्टमध्ये देखील फरक जाणवले डॉक्टरांना. त्याच्यामुळे तो रिपोर्ट, मेडिकल रिपोर्ट आणि ऑराचा रिपोर्ट, हे दोन्ही रिपोर्ट दाखवतात की जेव्हा ऑरामध्ये फरक पडतो तेव्हा मेडिकल रिपोर्टमध्ये पण फरक पडतो. सो स्वयंपूर्ण उपचार हे आता स्वतःला सिद्ध करतात क्लिनिकली. जी गोष्ट तुमच्या डोळ्याला दिसत नाहीये पण ती तुमच्यामध्ये खूप दृश्य स्वरूपाचे बदल हे दाखवू शकते. आणि हेच आपण सिद्ध करण्याचं काम आता आपण करतोय. कोणताही आजार स्वयंपूर्ण उपचारांनी बरा होऊ शकतो आणि ह्या सगळ्या क्लिनिकल ट्रायल्स यथावकाश होणारच आहेत. मॅम, आता तुम्ही जसं म्हणालात की जहांगीर बरोबर आपल्या ज्या क्लिनिकल ट्रायल्स चालू आहेत यांनी निश्चितच हे प्रूव्ह होतंय की निरामयचे स्वयंपूर्ण उपचार किती इफेक्टिव्ह आहेत ते. म्हणजे खरंच आपलं प्राचीन शास्त्र किती ग्रेट होतं. मला असं वाटतंय प्रत्येकाने या निरामय स्वयंपूर्ण उपचारांचा फायदा घेतलाच पाहिजे. तुम्ही दोघंही आज इथे आलात आणि स्वयंपूर्ण उपचारांनी कोणत्याही दुर्धर आजारांवर कशी मात करता येते हे आम्हाला सांगितलं. त्याबद्दल तुम्हा दोघांचाही खूप खूप आभार. धन्यवाद. प्रेक्षक हो, कोणत्याही दुर्धर आजारांवर स्वयंपूर्ण उपचारांनी मात करता येते हे आज आपण पाहिलं. तुम्हालाही या स्वयंपूर्ण उपचार पद्धतींचा लाभ घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा आणि पूर्णपणे बरे व्हा. आज वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.